आपल्या संग बघता आता मैदानात निघाला आता तर. आता मैदानात आमदाच निघाला. मोठ्या मोठ्या वाघासंग टक्कर आहे. इमानदार आपल्याशी वाळलं येऊ द्या, वल्ल येऊ द्या, कसलं येऊ द्या, जशाला तसं उतरलं. एकच वर्ष झालं खऱ्यानं. बरं, मी एका भजन्याला एक विचारलं होतो, तो मला काही जमणार नव्हता. काही हरकत नाही बाबा, मला जमणार तर जमणार, मला हे जमणार, तुला हे जमणार, जे मास्टर लावून गेल्या. इतकं रागळ करायला, फाशी घ्यायला काय गरज आहे? हे भजन नाही, एका बाळाचं माणूस कशाला फाशी घ्याव? इथं आधी दुखाचं संकट आहे, तू फाशी घेत असता किती असं करू नको. तुझ्या हात जोडून विनंती आहे, तुझ्या सर्व भजन मन की न मन, फाशी घेऊ नको. इमानदारी शपथ. एक दिवशी वाघाचं झालं, तू वाघाचं वय, आम्ही शेळीचं पिल्लू हा. त्या वाघाला इकडं सोडू नको, वाघ तिकडच राहू दे. हे शेळी होता, तो वाघच राह. शेळ्यामध्ये आलास तर तू बी शेळीच होशील. वाघ म्हणा, बरं झालं तू वाघ आहे बापू, आम्ही शेळी हाशाल. तुझ्या पाया इमानदार शेत किशोर पाटील, तुम्ही हा विष्णू 10 अवतारात बसवा, आयुष्यात भजन कधी म्हणणार. फक्त विष्णू इकडे कृष्णाकडे येऊ नका. 10 अवतारामध्ये कच्छे मच्छे वरा पर्याप्रतून सांगतो हे जमना. 10 अवतारामध्ये जसा जसा विष्णू तुमचा कोण्या कोण्या अवतारात किती काळ राहिलाय, कुठं कुठं राहिलाय हे आधी सांगा. तुम्ही काय गुरुपर टाकता हेडिओ? कोणाचा आहे गुरुपर? येऊ द्या हेडिओ बघू. आता सांगा, मी टाकतो तुमचा हेडिओ. मला जमलं नाही, किशोरदाला जमलंय म्हणून सांगतो. त्याच्यात काय हो? काय वावराचं भाडं माहिती काय? काय माझं एकरभर घेणार आहे की तुमचं एकरभर देणार आहात? काही देईना, जसेला तसं म्हणून देईन महाराष्ट्र करायचं होय. तुम्हाला सांगतो आता माझ्या संग काय होईना. लास्ट पेमेंट द्यायला मला माहित आहे. आता लास्ट नाही, किशोरदाला 4 वाजे तर म्हणणार आहे. म्हणून कसंही म्हणलं ना, कशी तयारी आहे. 4च आहेत की मग 4च होते. उद्याचे 4 म्हणा, उद्याचे 4 होतात. फाटीचे काय? बरोबर झाले की पाठीचे. फाटी 4 म्हणायला काय कोण सुनार तुम्हाला? हा बरोबर. मामा इमानदारची कसले भजन होते. एकही शब्द वाकडा बोलणार आणि एकही मी काही सांगणार, त्यालाच माग घालतो. अरे मला मला
जेथे नाही चराचर तेव्हाच होते पंढरपूर. दादा, हा जो प्रमाण आहे चराचरचं प्रमाण कुठलं होईल मला सांगा दुसऱ्या पाऱ्या. कोणी चराचर होत नाही. हे दुसरीकडचं दुसरीकडे फिरत अवघी सुननेच होते काही कानोबा तेरे ते कुठला कानोबा आहे, ते कुठलं ते आहे, कोण्या ग्रंथातला आहे बघू अजून खाली बघा. 10 अवतार विष्णूचे होत म्हणले त्यांनी. कोण्या कोण्या युगात कोण्या कोण्या कालांतामध्ये विष्णू तुमचा 10 अवतारावर आहे. आता हेच भजनाचा विषय होता. त्याने विषय ठेवला नाही. त्यांच्या मुखातलं वाक्य आहे 10 अवतार विष्णूचे आहेत म्हणतात. मला 10 अवतार विष्णूचे काढून दाखवा, तुमच्या पायावर मस्तक हे अजयगावचं भजने आहे. आपल्याशी उदारी जमत ना. लाडकी बहीण लाडका दादा कुठे जाते बघू टाका. सकाळपर्यंत उठतोय ना म्हणा. 4 वाजे तर म्हणतो म्हणा. 4 काय वाजे तर म्हणू नको दादा. 4 वाजे तोरच म्हण. आताच्या 10 अवताराचा तुमचा विष्णू कोण्या कोण्या युगामध्ये कोणता कोणता अवतारावर आलेला आहे नाही बरं. त्यांनाच म्हणलेलं आहे. ती कुणाचा आलाय ती कुणाला तसाच उदळतो. त्याच्यात काही मागायला सांगलं ते सांगावं लागते हो. नसायला काहीच आहे ना म्हणतात. हा मोठी गमत वेगळी आहे. ओंकार प्रल्हाद मुंडकर. मी दादाला म्हणलो दादा चिठ्ठी घेऊ की कसं करू गाव मला माहित नाही. हा आमच्या ओंकार दादाला फोन केला. त्यांना नंबर दिला. मी त्यांना फोन केला. फार माझा जुना मित्र आहे. माझा अंतकरणातला मित्र आहे. दादाच्या वतीनं एकच भेट पाठवला आहे. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. या विषयाला इकडं तिकडं तडा न जाऊ देता दादा दुसऱ्या पाऱ्या सांग इमानदारी शपथ 4 वाजे तो सांग तुला खाली होता वंदिनी चरण.
एका परिणाम जपतील त्यांच्या पुण्यालाही गणती महा महा पापे उदारती असा म्हणा. साधन नव्हतं तर पैसे काय घाल्या. साधन होय साध्य होय साधिता त्याला कमी जमत नाहीत म्हणून आम्हाला कमी द्या. तुमच्या मनानं कसं देव वाटल तसं द्या. डायरी करा, वही करा, रजिस्टर करा, काय बी करा. फोन द्या. दादासारखं म्हणणार नाही. मला द्या मला द्या. मला डायरीवर चालते, वहीवर चालते, रजिस्टरवर चालते. कोरे कोरे दिलं तरी चालते, जाताना दिलं तरी चालते. दादा रोज किती दादाला द्या. भजनाचा विषय आला नाही. नाहीतर नाही काय गरज आहे. भजनाशी दुसराच विषय येऊन बसला. मारुती मंदिराच्या समोरून तेव्हा नवरदेव झाला की नाही जाता वेळेस एक बार डंगडंग वाजते. भजन मोठं गमतीचं होणार. कसंही भजन होऊ द्या. जसं आलं तसं जिथून आरंभ होते मुळा आरंभाय आरंभाय इथूनच आपली उभम होते. आधी गणाचं प्रमाण दिलं नाही. आता दुसरे गणाचं प्रमाण देतो बघा. ओम नमो
आहेस, आनंद कंद आहेस, नवे नवे ज्ञानाचा प्रबोध घेऊन या पृथ्वी तलावर तुझा अवतार आहे. आता गण म्हणतो दादानं जसं बोललंय तितकं बोलतो बरं सोयो. हा, पण महत्वाचं बोलतो. लय असं भराभर इकडलं तिकडलं सावडून सावडून भरणार, निसून 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 भरतो. हा, लय भरले. बळवंत केशवराव जगजीराव वानखेडे सावरखेडकर. किती घेऊ? हा, कसं आहे आपल्याला सोडून गेलेली आहे. आपल्याला दुःखाच्या संकटात सुखाच्या संकटात होतो आहोत, पण त्या दुःखाला काहीतरी निवारण करण्यासाठी आज भजनी मंडळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता आमच्या डोसक्यात किडे पडलेत म्हणून बरं झालं बापू, पडू द्या, काही हरकत नाही. तुमचे तुम्हाला लखलाव, आमच्या पडले तेवढे पडू द्या, तुमचे ठेवून द्या. या दुसरं काही बोलणार मावशी. आता पद म्हणतो, थोडं 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 जे गायनं बोललं तेवढंच बोलतो, बाकी काहीच बोलला. गायनं बंद केलं की नाही बंद करतो. आपल्यापाशी जशाला तसा औषध आहे.
लागते तेव्हाच आपल्या आयुष्याची बर्बादी होते. एके दिवशी दारूबंदी होईल की बर्बादी. अरे भल्या भल्याची बघा त्याने बोललेलंच बोलावं. 10 अवतारात विष्णू 10 अवतारात विष्णू दाखवा. किशोर दादा 10 अवतारात म्हणल्या तुम्ही. महागार घेऊ नका, दुसरीकडे पळू नका. 2 पर्याय सांगतो आणि एका पर्याय सांगतो, परामध्ये तो 2-2 विषय सांगतो असं जमलं. जो 10 अवतारात विष्णू आहे कुठं कुठं मच्छे कच्चेवर आहे, इकडे लहान येऊ नका. विष्णू दाखवला की 10 अवतारात बगल मारायची नाही विषयाला. विषयाला बगल मारू नका. तुमच्या मुखातलं वाक्य आहे. आपल्या तोंडाला म्हणलं मी इकडलं तिकडलं खयावरचं, सासूना अशी केली, सुनना अशी केली, लोकांना असं केलं, पोरानं असं केलं, मजासारखं सांगा की तुम्हाला तुमच्यासारखं काही फायदा नाही मानणार गोष्टी बोलून. बोल भिया बोल असं म्हणलं नाही. बोल भिया बोल. भी आहे बोलणार, बोलणार आहे बोलणार. सर मी एक प्रश्न उपस्थित केला म्हणजे 10 अवतारात विष्णू 10 अवतारात वाक्य काय आहे सांगा. ते कच्छ मच्छ वरा इकडे प्रश्नाकडे येऊ नका तुम्ही 10 अवतारामध्ये. आलं लक्षात. 10 अवतारामध्ये विष्णू कुठं कुठं आहे, कोण्या कोण्या युगात आहे, कोण्या कोण्या सृष्टीवर आहे, उगम कुठून झालेला आहे. विष्णू 10 अवतारात विष्णूच पाहिजे. कृष्ण जमणार, गोविंद जमणार, राम जमणार, कोणी जमणार. हे मी म्हणलो नाही बरं, त्यानेच म्हणले, त्याचाच प्रश्न होय, त्यानेच सांगले. आता त्यानेच सांगणार आहात, दुसरं काही म्हणणार. एके दिवशी हिंदी गेल्याशिवाय मस्ती जिराल्याशिवाय काही जणांची जिंकते, काही जणाला जिरवावं लागते, तवा त्या देवापाशी जावं लागते, तवाच धुंडी जिरते. अन्यथा जिरत नाहीये. सांगून द्या थोडं थोडं. मावशी कसं आहे, त्याने 2 पारे बोललेत, मी एकच पारा बोललो. त्यावाल्या 200 सिरट होय. किशोर दादाच्या पोट की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अंगात लावली ती काय मला. साहेब कुठं, तू कुठं, जग कुठं,
आलं शिकी आणि आमच्याच डोसक्यात किडे पडलेत म्हणून किडे उभे पडणार मेंदू खराब व्हावा लागते तेव्हा किडे पडतात. आता ते इंग्लिश एक चांगलंय बघा. हा परस परस बोलाय परस आता परस म्हणा इथं तुम्हाला परस सांगाय बोललेलं नाही. इंग्लिश मध्ये परसाला काय म्हणतात माहित आहे की? परस घेतल्या काय त्याचं उत्तर कसं इंग्लिश मध्ये. हा परस घेतल्या काय त्याचं इंग्लिश मध्ये उत्तर कसं आहे म्हणा. आता दादा लई इंग्लिश शिकलेला आहे बीकॉम डीकॉम डब्ल्यूआन असलंच बक्कल झालेलं आहे. इथं कुठं इंग्लिश येते इथं दुसरी पास नाही माणूस फक्त यस फक्त येस येते येस येस येस. आता तिकडे जर माणूस थांबलं तिकडून त्या माणसाला येस म्हणायचं माहितच नाही की मला तिकडे जातो येस म्हणायला. असलं भजन केल्यानं दादा सासूचं सुनाचं टेंटाचं मंडपाचं जावयाचं लेकीचं याच्यानं उदार होईना हे. जीवाचा उदार जीवाचा उद्धार करायचा असेल की नाही आनंद युगाचा असं घालावं लागते. किशोर लई मोठा सांगाडा म्हणून लई तत्वज्ञानी नव लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण उगाच कार्य लपट गोष्टीचा कशाला भरवसा घालता तुम्ही कशाला भरवसा. नाव सांगा. मागून घ्याय हा बरं झालं बापू तू मोठा माणूस आहात एखादी गर्दी काय आलंय असंच होते म्हणजे झालं पाहिजे. मुकट डोसक्यात किडे पडणार माय. आता म्हणला तसं नव किशोर दादा म्हणते 10 अवताराचा विषय. विष्णू कुठं कुठं आहे कोण्या कोण्या युगात आहे नुसता विष्णू दाखवा. 10 अवतारामधला ते कच्छ मत्स्य वरा नरसिंह वामन हे सांगू नका नुसता विष्णू 10 अवतारा तुमच्या मुखातलं वाक्य आहे. मी तुम्हाला एकही शब्द वाईट बोललेले नाही. तुमचं तुम्हाला लाव माझ्यासारखं तुम्हाला येईना म्हणून 7 जन्म घ्यावं लागते म्हणा. बरं झालं बापू तू तत्व पंडित होय तत्वज्ञानी होय. आम्ही राहू दे छोटे छोटे काय करावं त्या संग घेतलं तर कोणी भजन घेईल नाही तर घालणार नाही. तुम्हाला जे भजन शिकवायला त्याचंही बघतो म्हणा. दादा चांगल्या चांगल्या पाणी सोडतो नाही असं भजन करा. कोणल्या मला चिठी घ्याय म्हणा माझ्या सांग नाही जर पांडाळ करणार तो आलेला छातीवर हात ठेवून सांगतो सोडून. मागं काल परवा एकाचं भजन झालं 4च वाजू दिलं नाही सपडा सप आपल्याविषयी कसं आहे उदारी माल आहेच ना. नगदी नगदी नगदीच हे गिराईकच तसं बोल. आपल्या असं कोणी चिठ्ठी घेऊ की न घेऊ याच्यात काहीच वाद नाही. गरीब असला तर काय आपण कधीच काय गरीब नाही. रोज भजन कुठे धिंडायला मजुरी फळावर 2 कोटीला जाते सुरू. 15 वर्ष नांदेडमध्ये श्रीमंतीचा काय हिसाब आहे हो इथं.
मी काय तुम्हाला वाकडं बोललो नाही, किशोर्या किशोर असं काहीच म्हणलो नाही. तुमचं तुम्हाला जेव वर आला तर तुम्हाला इजा झाली. खाऊ खा, विकत तुम्ही गण म्हणल्या ते कुठला गण आहे म्हणून. हा मुद्द्यावर या. नाव सांगा. मागून घ्यायला म्हणून. हा बरं झालं बापू, तू मोठा माणूस आहात. एखादी गर्दी काय आलंय असंच होते म्हणजे झालं पाहिजे. उगत डोसक्यात किडे पडणार माय. आता म्हणला तसं नवा किशोर दादा म्हणते 10 अवताराचा विषय. विष्णू कुठं कुठं आहे, कोण्या कोण्या युगात आहे, नुसता विष्णू दाखवा. 10 अवतारामधला ते कच्छ मत्स्य वरा नरसिंह वामन हे सांगू नका. नुसता विष्णू 10 अवतारा तुमच्या मुखातलं वाक्य आहे की तुम्हाला एकही शब्द वाई बोललेले नाही. तुमचे तुम्हाला लाव. माझ्यासारखं तुम्हाला येईना म्हणून 7 जन्म घ्यावं लागते म्हणा. बरं झालं बापू, तू तत्व पंडित होय, तत्वज्ञानी होय. आम्ही राहू दे छोटे छोटे काय करावं त्या संग घेतलं तर कोणी भजन घेईल, नाही तर घरला जाईल. तुम्हाला जे भजन शिकवायला त्याचंही बघतो म्हणा. दादा चांगल्या पाणी सोडतो माझ्या भजन करा. पुण्य मला चिठी घ्याय म्हणा माझ्या संग. नाही जर पांडव करणार तो आलेवाचा छातीवर हात ठेवून सांगतो सोडून. मागं काल परवा एकाचे भजन झालं, 4च वाजू दिलं नाही. सपडा सप इकडे थपटाला. आपल्या विषयी कसं आहे, उदारी माल आहेच ना. नगदीच हे गिराईकच तसं होईल. आपल्या असं कोणी चिठ्ठी घेऊ की न घेऊ याच्यात काहीच वाद नाही. घरी बसला तर काय, आपण काय तितकाही गरीब नाही. रोज भजन कुठे धिंडायला मजुरी पगार 2 कोटीला जाते सोडून. 15 वर्ष नांदेडमध्ये श्रीमंतीचा काय हिसाब आहे हो इथं. मी काय तुम्हाला वाकडं बोललो नाही, किशोर्या किशोर असं काहीच म्हणलो नाही. तुमचं तुम्हाला जेव वर आला तर तुम्हाला